नमस्कार, मी मंजिरी. आपण पाहत आहात तालुका माझा या YouTube चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत. आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईल फोनवर. मी तुषार दत्ता कांदेकर, युवा सेनेचा विभाग प्रमुख आहे. आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं विमान अपघातामध्ये निधन झालं. त्यांना श्रद्धांजली म्हणून सकाळी जेव्हा ही घटना आम्हाला समजली तेव्हा सगळे आंबोलीतले व्यापारी आणि आमचे शिवसैनिक यांनी एकत्र येऊन असा निर्णय घेतला की आपण दुकानं बंद ठेवून कडकडीत बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात यावी. तसेच आमचे शिवसेनेचे उपशहरप्रमुख दुर्योधन पाटील, शिवसेने शाखा वडवली, आटाळी आणि आंबोली आणि व्यापारी संघटना आंबोली यांच्यातर्फे दुकानं बंद ठेवून अजितदादांना आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. अजित पवार यांच्या विमानाचं लँडिंग करताना अपघात झाला असं बारामतीला असं कळाल्यानंतर अजितदादा आणि आमचं एक रक्ताचं नातं आहे. आम्ही नातेवाईक तर आहोत. धाराशिव जिल्हा असेल, लातूर, तुळजापूर ह्या विभागामध्ये त्यांचंही वर्चस्व आणि आमचंही. पण काही वर्ष मी कल्याणमध्ये राहत असल्यापासून मी 15 वर्ष सतत दादाबरोबर राष्ट्रवादीचा जिल्हा उपाध्यक्ष झालो, मोनो ब्लॉक अध्यक्ष, उपाध्यक्ष, अनेक पदं घुसवले, अनेक पदाचा मला पदभार दिला आणि मी काम पण त्या पद्धतीने चांगलं केलं. पण आज असं दुःखामध्ये अजितदादाची जी महाराष्ट्राची जी राजकारण करायची किंवा गोरगरिबाला राजकारण शिकवलं तरी एक असा उदंड नेता म्हणजे अजितदादा पवार. त्यांनी गोरगरिबाच्या डोक्यावर हात ठेवून त्यांनी राजकारणात आणलं, राजकारण शिकवलं आणि राजकारणाचं तंब नेतृत्व करणारं, प्रशासनावरती वचक ठेवणारं नेतृत्व हे म्हणजे अजितदादा, त्यांची ओळख आणि रोखोक. पण आज त्यांचं दुःखात निधन झालं. जो माणसाला आवडतो तो देवाला आवडतो, देवाला आवडतो हे माणसाला आवडतो. आज त्यांचं दुःखात निधन झाल्यामुळं महाराष्ट्र हा आपला बोडका झालेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये असं नेतृत्व आदरणीय विलासराव देशमुख असतील, पश्चिम महाराष्ट्राचे गोपीनाथदादा मुंडे असतील, तुमचे RR पाटील, अनेक नेते होऊन गेले आणि त्या पडद्याआड कसं तरी झाकला होता महाराष्ट्र अजितदादामुळं. पण परत अजितदादा जाण्यामुळं हा महाराष्ट्र पूर्ण बोडका झालेला आहे. आणि नुकतंच आता जिल्हा परिषद पंचायत समितीचं इलेक्शन असेल, महायुतीमध्ये आहेत. पण दादाला काय काळाने झडप घातली आणि दादाचं आज दुःखात निधन झाल्यामुळं समजा महाराष्ट्रात हळहळ आहे व हीच आपल्याला भावपूर्ण श्रद्धांजली असेल असं मी मानतो. आणि आज दादा जाण्यामुळं आम्ही तरी कमीत कमी आटाळी, मोहना, वडवली हा भाग बंद घेतला. समजा व्यापाऱ्यांनी आम्हाला सहकार्य केलं. महाराष्ट्राचा नेता मराठी माणूस गेल्यामुळं समजा महाराष्ट्राने सुद्धा आपण दुःख पाळावं. शासनाने तर दुखवटा जाहीर केलेला आहे. पण कुणी सध्या असेल, व्यापारी वर्ग असेल, काय असेल, आपल्या अंतकरणाला अजितदादा जे राजकारणात नाही त्यांना अजितदादा ही कळला पाहिजे. म्हणून आपण समजेने बंद घेतलं पाहिजे. हीच माझी कळकळीची आणि नम्रतेची विनंती. धन्यवाद.